आणि सिद्धांत समाज कौशल्य विकास संस्था या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत GNMचा कोर्स करत आहे आणि आजचा माझा टॉपिक आहे TPR आणि हा आपला आजचा पेशंट आहे आणि यांचा आपण TPR चेक करणार आहे. तर TPR म्हणजे आपल्याला हॉस्पिटलला गेल्यावर एक चार्ट दिला जातो. त्याच्यावर आपल्याला मेन्शन केलेलं असतं पहिले तर टाइम, टेम्परेचर, RR, पल्स, रेस्पिरेटरी सिस्टम, SpO2 आणि स्किन कलर असे आपल्याला कॉलम दिलेले असतात आणि त्याच्यावर आपल्याला जेव्हा पण आपण पेशंटकडे जातो जेव्हा पण आपण त्यांची कोणती पण रीडिंग घेतो जसं की पल्सची किंवा BPची तर ते आपल्याला त्या चार्टमध्ये नोट करायचं असतं. तर आपण आता पहिले BP चेक करू. आता आपला BP चेक करून झालेला आहे आणि आता आपण टेम्परेचर आणि पल्स चेक करूया पेशंट आणि पेशंटला इन्फॉर्म करूया. तुमचं आता टेम्परेचर आणि पल्स चेक करणार आहे. स्पिरिट आणि कॉटनने आपण थर्मामीटर क्लीन करून घ्यायचं. आता आपण पेशंटला एक्झिला म्हणजे काकेत आपण थर्मामीटर लावलाय. ओरली पण आपण लावू शकतो. थर्मामीटर पण आपण लावत नाही ओरली कारण दुसऱ्या पेशंटचा जर आपण ओरली चेक केलं असेल तर या पेशंटला त्याचे इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून आपण एक्झिला म्हणजे काकेत आपण त्यांच्या थर्मामीटर लावलेलं. एक मिनिटासाठी तुम्ही फक्त हे घट्ट पकडून घ्या. आणि आता SpO2 आणि पल्स चेक करू आपण. आपला पल्स आणि SpO2 चेक करून झालेला आहे आणि SpO2 99 आलेला आहे आणि पल्स 70 आलेला आहे. आता आपण स्किन कलर चेक करूया पेशंटचा. डोळे बंद करा. स्किन कलर नॉर्मल आहे. जर आपल्याला स्किन कलर वेगळा म्हणजे ब्ल्यू टाईप दिसत असेल तर पेशंटच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल कमी असते तेव्हा ब्ल्यू कलरमध्ये थोडीसं दिसतं तर आपल्याला त्याच्यात ब्ल्यू कलर
स्किन म्हणून नोट करायला लागतात, नॉर्मल असेल तर नॉर्मल म्हणून. आता आपण पेशंटचा RR चेक करणार आहे. RR म्हणजे एका मिनिटात आपला पेशंट किती वेळा ब्रीथिंग करतो, म्हणजे किती वेळा श्वास घेतो हे आपण चेक करणार आहे. आणि एका मिनिटात 16 to 18 हे नॉर्मल रीडिंग असतं. आणि आता आपण 1 मिनिटाचा वॉच लावून बघूया की किती वेळा पेशंट ब्रीथिंग करतो.